हॅलो एव्हरीवन. तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे अपनी मंजिल क्लासेस में. तर आज आपण बघणार आहोत SSC 2026चा पेपर पॅटर्न, जो की आहे मराठीचा सब्जेक्ट मराठी. चला तर मग या पेपरसाठी आपल्याला टाईम मिळणार आहे 3 तास आणि टोटल मार्क्स असणार आहेत 80 मार्काचा पेपर आपल्याला 3 तासाच्या आतमध्ये कव्हर करायचा आहे. चला तर मग बघूया SSCचा 2026 पेपर पॅटर्ननुसार मराठीचा क्वेश्चन पेपर. तर सगळ्यात पहिले म्हणजे विभाग 1. तर विभाग 1 मध्ये आपल्याला मिळणार आहे गद्य. विभाग 1 गद्य. त्याच्यामध्ये क्वेश्चन पहिला उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ज्याच्यामध्ये आपल्याला पहिला दिलेला आहे चौकट पूर्ण करा. तर हा क्वेश्चन असणार आहे 2 मार्कासाठी, की ज्याच्यामध्ये आपल्याला 2 चौकटी दिलेल्या असतील त्या आपल्याला उतार्याच्या आधारेनुसार पूर्ण करायच्या आहेत, ज्या असणार आहेत 2 मार्कासाठी. त्यानंतर असणारे दुसरा क्वेश्चन, त्याच्यामध्ये आपल्याला आहे आकृतीबंध पूर्ण करा. याच्यामध्ये एक आकृती दिली जाईल, ती आपल्याला पूर्ण करायची आहे, की जी आहे 2 मार्कासाठी. त्यानंतर तिसरा आहे स्वमत असणार आहे 3 मार्कासाठी. हा सर्वांनी अटेम्प्ट करायचाच आहे, कारण हा आपल्या मनाने जर तुम्ही अटेम्प्ट केला तर पेपर चेक करणारा जास्तीत जास्त मार्क तुम्हाला देतो. त्यानंतर तर मध्ये काय आहे? मध्ये आहे उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक उतारा दिला जाईल, त्यानुसार आपल्याला खालील प्रश्न जे काय दिलेले आहेत ते अटेम्प्ट करायचे आहेत. तर पहिल्या क्वेश्चनमध्ये आहे आकृतीबंध पूर्ण करा, जे की असणार आहे 2 मार्कासाठी. याच्यामध्ये एकच आकृती दिली जाईल. त्यानंतर नावे लिहा. याच्या जागेवर ऑरला काही असू शकतं, ते आपण बघू शकता. याच्या अगोदरचा जो पेपर आहे तो मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर तो लगेच पाहून घ्या. अपनी मंजिल क्लासेसमध्ये प्लेलिस्टमध्ये SSC 2026 म्हणून एक प्लेलिस्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण सर्व पेपर पाहू शकता. तर नावे लिहा आहे 2 मार्कासाठी. तर खाली स्वमत, इथे सुद्धा आपल्याला स्वमत दिलेलं आहे, जे की असणार आहे 2 मार्कासाठी. त्यानंतर अपठित गद्य. या अपठित गद्यामध्ये आपल्याला उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. याच्यामध्ये एक उतारा दिला जाईल आणि त्याच्यानुसार आपल्याला कृती करायच्या आहेत. तर पहिल्यामध्ये देणार आहेत विधाने चुकीबरोबर ते लिहा. याच्यामध्ये आपल्याला 4 विधान दिले जातील, 4 स्टेटमेंट दिले जातील, ज्याच्यामध्ये चूक कोणते आणि बरोबर कोणते हे आपल्याला ओळखायचं आहे आणि सिम्पली लिहायचं आहे, हे विधान चूक आहे, बरोबर आहे. हे असणार आहे 2 मार्कासाठी. प्रत्येक विधानाला आपल्याला हाफ मार्क मिळणार आहे. तर खाली आहे विधाने पूर्ण करा, जे की असणार आहे 2 मार्कासाठी. याच्यामध्ये आपल्याला 2 विधाने दिली जातील, स्टेटमेंट दिली जातील, जे की आपल्याला कंप्लीट करायचे आहेत उतार्याच्या आधारेनुसार. देन विभाग 2. इथे आपला विभाग 1 कंप्लीट झाला आहे. विभाग 2 कडे जातो आपण. तर विभाग 2 मध्ये पद्यमध्ये क्वेश्चन दुसरा, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर कृती 1, त्याच्यामध्ये 2 आपल्याला कृती दिली जातील, त्या आपल्याला करायच्या आहेत, ज्या की असणार आहेत 2 मार्कासाठी. तर दुसऱ्यामध्ये आहे खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. खाली 2 शब्दसमूह दिले जातील, त्यामध्ये तुम्हाला समजलेला अर्थ तुम्ही तिथे लिहायचा आहे, जो की असणार आहे 2 मार्कासाठी. तर तिसऱ्यामध्ये दिलेला आहे तिसऱ्यामध्ये काय आहे? खालील काव्यपंक्त्यांचा सरळ शब्दात अर्थ लिहा. एखादी काव्यपंक्ती दिलेली असेल, त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला समजलेला अर्थ हा तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायचा आहे, जे की असणार आहे 2 मार्कासाठी. देन चौथा आहे काव्यसौंदर्य. तर तिथे तुम्हाला 4 ते 5 लाईनमध्ये एक कविता दिली जाईल, ज्याच्यामध्ये आपल्याला काव्यसौंदर्य लिहायचं आहे, जे की असणार आहे 2 मार्कासाठी. त्यानंतर मध्ये काय दिले? खालील मुद्द्यांच्या आधारे
खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. तर याच्यामध्ये आपल्याला 2 कविता दिल्या जातील, ज्याच्यामधले आपल्याला एक सिलेक्ट करायचे आहे आणि खाली जे काही मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे कविता बघायची आहे. तर मुद्दे बघूया. तर मुद्दे आहेत इथे, की पहिला मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. तर जी काही कविता दिलेली आहे त्याचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत हे आपण लिहायचं आहे, जे की असणार आहे 1 मार्कासाठी. आता पुढे बघू आपण. दुसरा मुद्दा आहे कवितेचा विषय. तर त्या कवितेचा विषय काय आहे हे आपल्याला लिहायचं आहे, त्याला मिळणार आहेत 1 मार्क. देन तिसरं आहे कवितेत आवडण्याची या नावडण्याची कारणे. जर तुम्हाला कविता आवडली असेल तर ती कविता का आवडली याचं कारण लिहायचं आहे, किंवा जर ती कविता तुम्हाला आवडली नसेल तर ती का नाही आवडली याचे कारण लिहायचे आहेत. ते असणार आहे 2 मार्कासाठी. आणि तर ईमध्ये असणार आहे रसग्रहण. तर रसग्रहण आपल्याला येतं जे की असणार आहे 4 मार्कासाठी. प्रत्येक वर्षी रसग्रहण येतं आणि ते असणार 4 मार्कासाठी. त्यानंतर पुढे आहे विभाग 3रा, जे की असणार आहे स्थूलवाचक. क्वेश्चन नंबर 3रा, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. तुम्हाला खाली 3 कृती दिलेल्या आहेत, 3 क्वेश्चन दिलेले आहेत, त्याच्यापैकी आपल्याला 2 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत, जे की असणार आहेत 6 मार्क्ससाठी. तर पहिला दिला जाईल सविस्तर उत्तरे लिहा, दुसरा आहे टिपा लिहा, तिसरा आहे खालील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा. तुम्हाला एक मुद्दे दिले जातील, त्यावर आधारित तुम्हाला परिच्छेद तयार करायचा आहे, जे की असणार आहे 6 मार्क्ससाठी. विभाग 4था. तर विभाग 4थामध्ये काय आहे, भाषा अभ्यास, तो आपण बघणार आहोत. तर भाषा अभ्यासमध्ये आपल्याला काय दिलं जाईल, तर भाषा अभ्यासमध्ये जो काही असणारे व्याकरण घटकांवर आधारित कृती, याच्यामध्ये आपल्याला ग्रामर यानी की व्याकरण दिलं जाईल, की ज्याच्यामध्ये समास हा 100%, शब्दसिद्धी आणि वाक्यप्रचार हे 100% येतातच येतात. समास असणारे 2 मार्कासाठी, शब्दसिद्धी असणारे 2 मार्कासाठी, वाक्यप्रचार असणार आहेत 4 मार्कासाठी. तर हे वाक्यप्रचार आपल्याला 4 वाक्यप्रचार दिले जातील, जे असणारे 1 1 1 1 मार्कासाठी. 4 वाक्यप्रचार 4 मार्क्स. त्यानंतर पुढे तर मध्ये काय आहे, मध्ये आहे भाषिक घटकांवर आधारित कृती. भाषिक घटकांवर आधारित कृती, ज्याच्यामध्ये एक असणारे शब्दसंपत्ती. त्यामध्ये पहिला असणारे खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा, जे की असणार आहे 1 मार्कासाठी. एक शब्दसमूह इथे दाखवले पहा, एक शब्दसमूह 1 मार्कासाठी. देन खाली समानार्थी शब्द दिले जातील, 2 समानार्थी शब्द अर्ध्या मार्कासाठी दिले जातील, टोटल मार्क्स 1. त्यानंतर तिसरा असणारे खालील शब्दांचे वचन ओळखा, जे की असणारे 1 मार्कासाठी. तुम्हाला 2 शब्द दिले जातील, त्याचा आपल्याला वचन ओळखायचं आहे. त्यानंतर चौथा आहे खालील शब्दांच्या शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. तुम्हाला शब्द दिला जाईल, एक मोठा शब्द असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत, जे की असणारे 1 मार्कासाठी. एक जर शब्द तुम्ही अर्थपूर्ण शब्द तयार केला तर तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चनमध्ये काय आहे, लेखन नियमानुसार लेखन. तर याच्यामध्ये आपल्याला असणार आहे पहिला, की जो असणार आहे अचूक शब्द ओळखा, कोणतेही 4 सोडवायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला 6 शब्द दिले असतील, त्याच्यामधले अचूक शब्द ओळखायचा आहे, 4 सोडवायचे आहेत 2 मार्कासाठी. प्रत्येक शब्द अर्ध्या मार्कासाठी असणार आहे. त्यानंतर तिसरा, तर तिसऱ्यामध्ये आपल्याला क्वेश्चन तिसऱ्यामध्ये देणार आहेत खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा, जे की असणारे 1 मार्कासाठी. खाली 2 विरामचिन्हे दिले जातील, ते आपल्याला ओळखायचे आहेत. त्यानंतर चौथा, पारिभाषिक शब्द. खालील शब्दांच्या प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. तुम्हाला इथे इंग्रजी भाषेतील 2 शब्द दिले जातील, की जे आपल्याला कन्वर्ट करायचे आहेत मराठी भाषेमध्ये. ते असणार आहे 1 मार्कासाठी. तर चला, तर मग आता बघणार आहोत आपण. तर आपण बघणार आहोत विभाग 5वा, उपयोजित लेखन, जो की हाय वेटेज विभाग आहे.
अमध्ये काय दिलं आहे, खालील कृती सोडवा. आता इथे पत्रलेखन दिलं आहे, पण पत्रलेखन जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सारांश लेखन देखील करू शकता. आणि त्यानंतर तर क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, मध्ये दिलेलं आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा, ज्या की आहेत 10 मार्कासाठी. एक कृती सॉल्व्ह केली 5 मार्क मिळणार आहेत. तर तुम्हाला इथे 3 कृत्या दिल्या जातील, त्यापैकी आपल्याला 2 सॉल्व्ह करायच्या आहेत. एकतर तुम्ही जाहिरात लेखन करा किंवा बातमी लेखन करा किंवा कथालेखन करा. याच्यामधले 2 आपण परफेक्ट करून जातात. त्यानंतर तर ईमध्ये काय दिलं आहे, ईमध्ये दिलेलं आहे खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा, जे की असणार आहे 8 मार्कासाठी. याच्यामध्ये आपल्याला किती कृत्या दिल्या आहेत, तर 3 कृती दिल्या जातील. त्याच्यापैकी आपल्याला एकच कृती सॉल्व्ह करायची आहे. तर पहिलं असणार आहे प्रसंग लेखन, दुसरं आहे आत्मकथन, तिसरं आहे वैचारिक लेखन. याच्यापैकी आपल्याला एकच कृती सॉल्व्ह करायची आहे, जे की असणार आहे 8 मार्कासाठी. तर असाच मराठीचा क्वेश्चन पेपर असणार आहे. फक्त आणि फक्त तुम्ही अभ्यास करा, त्यानंतर क्वेश्चन पेपर खूप तुम्हाला इझी जाईल. तर तुम्हाला या येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसंच आपल्या चॅनलवर प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की चॅनलमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला SSC 2026चा प्लेलिस्ट दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळून जातील. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय एव्हरीवन.